माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं आपलं साऱ्यांचं सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओ हा गुड गव्हर्नन्स डे अटलजी जयंतीच्या निमित्ताने, अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीच्या निमित्ताने गुड गव्हर्नन्स डे, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स डे म्हणून संपूर्ण देशभर साजरा करण्याची कल्पना आहे। ही कल्पना आजची नाही, अटलजींच्या काळानंतर अशा प्रकारचा गुड गव्हर्नन्स डे अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने करावा, अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय हा केंद्र शासनाने केलेला आहे। काय अभिप्रेत आहे आपल्याला अभिप्रेत असा आहे की अटलजी हे या राजकारणातील, या राजकारणाच्या दलदलीतील एक खऱ्या अर्थाने दैदिप्यमान असं कमळ आहे। मी कमळ आहे असं एवढ्यासाठीच म्हणतो, याच्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हाचा वापर करण्याची कल्पना नाही, परंतु एका वेगळ्या अर्थाने संपूर्ण समाज जीवनाला गवसणी घालू शकेल असं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर समाजाला अभिप्रेत असलेलं, भविष्य काळाचं स्वप्न साकार करणारं त्यांचं असलेलं सारच वागणं बोलणं, या साऱ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर अशा प्रकारचा गव्हर्नन्स डे हा आपण केला पाहिजे, अशा प्रकारची भावना आणि भूमिका ही भारतीय राजकारणामध्ये रूढ झाली। मी हे एवढ्यासाठी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळापासून संसदेपर्यंत आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आहोत, आणि या लोकप्रतिनिधींकडनं आपल्या अपेक्षा आहेत। त्याचं कारण एकच की तुमच्या माझ्या समाज जीवनामध्ये व्यवस्था नावाचा प्रकार हा आपण साऱ्यांनी स्वीकारला आहे। भारतीय राज्यघटनेने तो अधोरेखित केला आहे। पूजनीय बाबासाहेबांनी त्याच्या मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत, आणि हे सारं होत असताना प्रत्यक्षामध्ये ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा संपर्क येतो, म्हणजे बोली भाषामध्ये ज्या काउंटरला आपल्याला प्रत्यक्ष जावं लागतं, त्या काउंटरला आपला अनुभव काय, ज्या अनुभवासंदर्भामध्ये अटलजींचे विचार काय, अटलजींनी संसदेमध्ये सांगितल्याप्रमाणे भ्रष्टाचार हा आपला स्थायी भाव होत चाललाय, आणि हा फार मोठा धोका भविष्य काळामध्ये या देशाच्या नागरिकांना भोगावा लागेल, आणि त्यासाठी वेळीच कारभार आपण आपला सुधारला पाहिजे, अशा प्रकारची लोकभावना ही अटलजींनी संसदेमध्ये मांडलेली आपण सगळ्यांना आपल्याला आठवत असेलच। मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की न्यायपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधिमंडळ असेल, बँका असतील, ही सगळी सर्वसामान्य माणसाच्या संपर्कामध्ये असलेली आणि रोज ज्याच्याशी आपला संबंध येतो अशा प्रकारची केंद्र आहेत। या केंद्रांचा अनुभव काय? आज जर आपण विचार करायला गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक ही नियमाप्रमाणे असते का? याचा विचार नक्की केला पाहिजे। त्यांना कालबद्ध कार्यक्रम दिला पाहिजे। आज सुदैवाने महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार आहे, म्हणून मी अशा प्रकारचं एक आवाहन आणि एक अपेक्षा नागरिकांच्या वतीनं या सरकारला करू इच्छितो की केंद्राने ज्या पद्धतीने डिजिटलायझेशनचा प्रत्यक्ष कारभार केल्या कारणाने ज्या राजीव गांधींच्या भाषणाचा उल्लेख अटलजींनी संसदेमध्ये केला, आणि ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संसदेमध्ये अटलजी बोलतायत, राजीव गांधींनी सांगितलं की मी केंद्रातनं पाठवलेला रुपया हा प्रत्यक्षामध्ये 15 पैसे त्या ठिकाणी पोहोचतायत, 85 पैसे कुठे जातात हे मला माहित नाही, याचा उल्लेख अटलजींनी केलाय। मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की या सगळ्यावरचं योग्य असं उत्तर, त्या पद्धतीची अंमलबजावणी ही या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या अकाउंटला पैसा जमा करण्याचा कारभार हा यशस्वीरित्या करून दाखवणारं मोदी सरकार हे आपण प्रत्यक्ष अनुभवलंय। 2014 नंतर त्याचा आपण अनुभव घेतो आहोत। म्हणजे आपण जर ठरवलं तर भ्रष्टाचारावरती अंकुश आपण नक्की आणू शकतो। केंद्राच्या राज्य कारभाराचा एकंदरीतच अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की गेल्या 15 वर्षामध्ये या राज्य कारभारासंदर्भामध्ये कोणीही भ्रष्टाचाराचा आक्षेप का घेऊ शकत नाही? या पद्धतीनेच आपण देखील आपलं वागणं असलं पाहिजे असं आपल्याला वाटत नाही का? या 25 डिसेंबरला अटलजींना श्रद्धांजली, भावांजली आपण वाहत असताना आपण याचा विचार केला पाहिजे। कोर्टामध्ये जाण्याचा योग येतो, कोर्टामध्ये लाखोनी केसेस पेंडिंग आहेत, कारण काही असतील, परंतु या लाखोनी पेंडिंग असलेल्या केसेस या पूर्ण करण्यासाठी
योग्य पद्धतीने त्याची रचना ही करण्याची जबाबदारी कोणाची? तर ही जबाबदारी पूर्णपणे राज्य शासनाची आहे. स्मॉल कॉज कोर्टापर्यंतच्या सगळ्या केसेस याचा निपटारा करण्यासाठी 3 महिन्याचा कालबद्ध कार्यक्रम आपण देऊ शकत नाही का? तर तो दिला पाहिजे. तपासणी ही तातडीने झाली पाहिजे, चार्जशीट ही तातडीने आली पाहिजेत. आणि मला एवढ्यासाठी सांगायचंय की अशा प्रकारे न्यायपालिकेमध्ये लागणारा विलंब हा सामान्य नागरिकाला एका वेगळ्या अर्थाने अडचणीचा आहे. जो प्रामाणिक नागरिक आहे, ज्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही, त्याच्यावर हा अन्याय आणि लोकशाहीला अभिप्रेत नाही. की आपण विधिमंडळामध्ये जातो. मी गुजरातचं उदाहरण या ठिकाणी मुद्दाम देतो की गुजरात विधिमंडळामध्ये जाण्यासाठी किमान 25 काउंटर्स, अतिशय सुलभ अशी व्यवस्था आणि शब्दशः 5 मिनिटाच्या आत विधिमंडळामध्ये आपल्याला आतमध्ये प्रवेश, या साऱ्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष अनुभवल्यात. महाराष्ट्रात असं का होऊ शकत नाही? अशा प्रकारचा इफेक्टिव्ह गव्हर्नन्स महाराष्ट्रात का नाही? विधिमंडळाच्या बाहेर रांगा लावणारे नागरिक, तिष्ठत उभे राहणारे नागरिक आणि वशिलेबाजीच्या माध्यमातून मिळणारा पास हा भविष्य काळाच्या दृष्टीने अडचणीचा नाही का? राज्यकारभार कसा असला पाहिजे, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय, हे समजण्या इतके बुद्धिमान माणसं महाराष्ट्रात आहेत. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगेन की विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, न्यायपालिका, बँका या सगळ्याच ठिकाणी, या सगळ्याच पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला अशा प्रकारचा कारभार सुधारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम उभा करावा लागेल. जबाबदारी निश्चित करावी लागेल. लोकप्रतिनिधींना सांगावं लागेल त्यांची जबाबदारी जर त्यांनी पार पाडली नाही तर त्यांना शिक्षा करण्याची देखील तरतूद राज्य शासनाने तयार केली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. कारण एकच, सध्याचा काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा आहे. लोकांना निवडणुका लढायच्यात, लोकप्रतिनिधी व्हायचंय, त्यामागची भूमिका काय? सामान्य मतदार आज ते शोधतोय आणि सामान्य मतदाराची निराशा कृपा करून करू नका. एका गोष्टीचा उल्लेख जरूर मी आपल्याला करतो, ती काळाची गरज आहे. संपूर्ण देशामध्ये संसदेपर्यंत पासून स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत 2.5 कोटी कुटुंब ही प्रत्यक्षामध्ये राजकीय जीवनाशी प्रत्यक्ष संबंधात आहेत. त्यांना एज्युकेट करणं ही काळाची गरज आहे. त्याचं कारण असं की आपण राजकारणात का, कशासाठी आणि आपण नेमकं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालं तर काय काम करणार आहोत याचा योग्य तो आढावा हा राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. त्या पद्धतीने संघटनेला सूचना दिल्या पाहिजेत. संघटनेच्या गरजा ज्या आहेत त्या राज्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि या परस्पराच्या समन्वयातून भविष्य काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी काम केलं पाहिजे. ती लोकांची अपेक्षा आहे. लोकांना तो अनुभव हवा आहे आणि तो लोकांना अनुभव भविष्य काळामध्ये मिळेल अशी एक रास्त अपेक्षा या 25 डिसेंबरच्या इफेक्टिव्ह गव्हर्नन्स या दिवसाच्या निमित्ताने आम्ही जर केली तर ती चुकीची नाही, असं मला आपल्याला सांगायचंय. मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो की या वर्षाअखेरीला 2025ला आपण या अपेक्षेप्रमाणे भविष्य काळामध्ये आपली जबाबदारी नागरी कर्तव्य म्हणून नक्कीच पार पाडणार आहोत. भविष्य काळामध्ये येणारं 2026 हे साल आपण या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरावं, एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा या जुन्या वर्षाला सलाम करतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.